नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी 5 मिनिटात तयार होणारी चटपटीत रिफ्रेशिंग जांभूळ शॉटची रेसिपी. तेही स्प्राईट आणि पुदिना वापरून. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करतोय. तर मी 1 किलो जांभूळ आणले होते. स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये 1-2 मिनिटं भिजू घातलेले आहेत. आता आपण त्याचे बी वेगळे आणि साली वेगळ्या करणार आहोत. उन्हाळा पण खूप वाढलेला आहे. त्याच्यामध्ये ही रिफ्रेशिंग जांभूळ शॉटची रेसिपी पिण्यासाठी खूप भारी आहे. नक्की ट्राय करा. या पद्धतीने मी सगळ्या साली वेगळ्या करत आहे आणि असे गाभेदारच जांभूळ निवडून घ्यायचे. तिचा ज्यूस खूप छान होतो. पण मोठे मोठे असतात तेच जांभूळ घ्यायचे. हे बघा, सगळ्या साली वगैरे काढून घेतलेल्या आहेत. प्लस पिकलेले घ्यायचे. आता आपण एक झिगझॅगची पिशवी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळे साली आपण भरून ठेवणार आहोत. ज्यांना शुगर आहे, डायबिटीजचा त्रास आहे, त्यांनी जर असे 1-1, 2-2 किलो जर असं साली काढून फ्रीजरमध्ये ठेवला आणि रोज सकाळी अनुषपोटी जर हे ज्यूस जर पिला ना, त्यांना खूप फायदा होईल. नक्की ट्राय करा हा. आता हे सगळं भरून घेतलेलं आहे. आता ही रेसिपी आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे. तर व्यवस्थित पॅक करायचं जेणेकरून आतमध्ये पाणी जाणार नाही आहे. आता हे फ्रीजरमध्ये ठेवतो आपण. जिथं बर्फ तयार होतो तिथं ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी करणार आहोत. चला, आता दुसऱ्या दिवशी मी ही पिशवी काढलेली आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आपल्या ज्यूसला कलर पण छान येतो आणि जास्त बर्फ टाकायची गरज होत नाही आहे. आपण जेव्हा वाटतो ना तेव्हा जास्त बर्फ टाकायची गरज नाही वाटत आपल्याला, का की पातळ होईल नंतर ना, म्हणजे आपल्याला घट्टसर असा ज्यूस भेटतो आहे. प्लस थंडगार भेटतो. आणि बर्फ आपण जर थंड पिण्यासाठी जास्त बर्फ टाकलं की मग पातळ होतं ते. त्यामुळं आपल्याला घट्ट हवं आहे. त्यामुळं फ्रीजमध्ये ठेवले. आता मिक्सरच्या जारमध्ये आपण हे टाकून घेतो आहे. त्याच्यामध्ये फ्रेश पुदिन्याची पानं टाकतो आपण त्याच्यामध्ये थोडीशी. आता आपण या ज्यूसमध्ये साखर वापरणार नाही आहे. असाच मीठ टाकून ज्यूस खूप छान लागतो. थोडीसं मीठ टाकतो आहे. थोडीसंच टाकतो आहे, नंतरनं लागणार आहे. आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकतो आहे. आता मी 2 ते 3 माणसांसाठी केलेलं आहे. त्यामुळं अर्धच घेतलेलं आहे जांभूळ आपण. आणि बाकीचे जांभूळ परत मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. थोडीसं बर्फ टाकतो आपण त्याच्यामध्ये. खूप घट्ट होईल त्यामुळे थोडीसं बर्फ टाकतोय. आता हे फिरून घ्यायचं. हे बघा, मस्त असं फिरून झाले, मऊसूद असं. आता आपण ग्लाससाठी गार्निश करतो. तर 1 चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये मीठ टाकतो आपण. पितांना एक वेगळ्या प्रकारची चव लागते ही. नक्की ट्राय करा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ चमच्याच्या साहाय्याने. आता आपण जे ग्लास घेतलेले आहेत त्याच्या कडेला लिंबूचा रस चोळून घेतो आहे. आणि आपण जे तिखट आणि मिठाचं मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये ग्लास व्यवस्थित फिरवून घ्यायचा. म्हणजे व्यवस्थित कडेला तिखट आणि मीठ व्यवस्थित लागतो. पितांना खूप छान लागतं हे. नक्की ट्राय करा. व्यवस्थित ग्लास आपण त्या तिखट मिठामध्ये व्यवस्थित चोळून घ्यायचा, म्हणजे पितांना खूप छान लागतो हा ज्यूस. आता आपण ज्यूस ओतून घेतो आहे त्याच्यामध्ये. अर्धाच ग्लास भरायचा आहे, का की आपल्याला स्प्राईट ओतणार आहोत आपण त्याच्यामध्ये. आणि स्प्राईटची पण हवा आधी काढून घ्यायची. आपण जर डायरेक्ट त्या ज्यूसमध्ये स्प्राईट ओतला असता तर सगळा ज्यूस आपल्या ग्लासच्या बाहेर पडला असता. त्यामुळं आधी हवा काढून घेतलेली आहे. आता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित फिरवून घ्यायचा आणि लिंबू आणि पुदिन्याच्या पाण्याने गार्निश करतो आहे. खूप चटपटीत लागते पण ही. आता गार्निश करतो आपण लिंबू आणि पुदिन्याच्या पाण्याने. आता ही रेसिपी डायबिटीजवाल्याने नक्की ट्राय करा, का की मी ह्याच्यामध्ये साखर टाकलेली नाही आहे, फक्त मिठाचा वापर केलेला आहे. आणि हे तिखट आणि मीठ लावल्यामुळे खूप चटपटीत लागते ही रेसिपी. तयार झालेली आहे मस्त थंडगार चटपटीत जांभूळ शॉट पिण्यासाठी एकदम तयार. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.